वैष्णवी हगवण्याच्या हुंडाबळीनं आज अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. कोट्यावधींचा हुंडा घेऊन सुद्धा हावरट हगवण्यांनी तिचा छळ केला. तिला मरण्यास भाग पडलं. तर वैष्णवीच्या मृत्यूला संपूर्ण हगवणे कुटुंब कारणीभूत असलं तरी वैष्णवीच्या आयुष्यातील खरी विलन ठरली ती तिची नणंद करिश्मा हगवणे. हगवण्यांच्याच घरी राहणाऱ्या क्रूर करिश्मानं आधी मयुरीचा आणि नंतर वैष्णवीचा अतोनात छळ केला. दोन्ही भावांना त्यांच्या पत्नीविरोधात भडकावलं, त्यांचे कान भरले. वैष्णवीबाबत आईला खोटं नाटं सांगून मारहाण करण्यास भाग पडलं. तर त्यानं समाधान झालं नाही आणि स्वतः सुद्धा मारहाण केली. एखाद्या कजाक कैदासिनीसारखी ती या दोघींच्या संसारात विष कालवत होती. त्यांचं जगणं मुश्किल करत होती. एक बाई असून सुद्धा तिनं दोघींच्या आजारपणात गर्भारपणात सुद्धा त्यांचा विचार केला नाही. दुष्ट राक्षणीसारखी त्यांचा छळ करत राहिली. तिच्या छळाला पारावार राहिला नाही ना तिच्या हावरट आईबाबांच्या लोभीपणाला. वैष्णवीच्या सासू सासऱ्यांना नवऱ्याला पैशांची हाव होती तर नणंदेची घर काबूत ठेवण्याची राक्षसी महत्वाकांक्षा होती आणि याच महत्वाकांक्षेनं आज वैष्णवीचा बळी घेतलाय. बनणार किंवा मयुरीनी आणि वैष्णवीनी जर हीच साडी घालायची तर तीच साडी घालायची. ती म्हटली उठा की उठायचं, बसा म्हटलं की बसायचं. किंवा बाहेर पण कधी जायचं मग तिच्या पद्धतीने जायचं. मग पिंकी ताई म्हणल तसं. माझी सासू कायम म्हणायची की 5 वर्षांनी ती मोठी आहे, पिंकी ताईचं सगळ्यांनी ऐकायचं. माझ्या नंदेने दिराने त्या काळात मला खूप छळ केला की तू तिला का एवढं म्हणजे तिच्या पुढं पुढं काय एवढं करते. म्हणजे सासूला माझी नणंद म्हणायची की तू तिच्या पुढे पुढे एवढं का करते, काय तिला सोनं लागलंय, काय जादू पूर्ण केलंय तुझ्यावरती की तू पार एवढं तिच्या पुढं पुढं करायला लागते. आणि म्हणजे एवढं टॉर्चर केलं आईला मुलींनी. बंद केलं, त्या पण माझ्याशी नीट नाही बोलायच्या वगैरे. आणि माझ्यामुळे त्यांना त्रास म्हणून मी पण त्यांना कधी सांगितलं नाही किंवा त्यांच्याशी बोलले नाही किंवा का आमचा संवाद पण नीट झालेला नाही. पण त्यांनी पण नंतर मग त्यांचं ऐकून मला टॉर्चर केलं. म्हणजे थोडक्यात ते जेलच होतं. म्हणजे म्हणजे माझी नणंद सांगणार तेव्हा वैष्णवी माझ्याशी बोलणार, नाहीतर नाही बोलणार. किंवा माझ्या दिरांनी जर सांगितलं तिला बोलायला तर ती बोलणार, नाही तर नाही. म्हणजे शक्यतो तर ती नाहीच बोलली माझ्याशी. कारण की या दोघांनी तिला तेवढं माझ्या बाबतीत भरवलं होतं. आणि मला पण सासूनी आणि नंदेनी तिच्या बाबतीत खूप भरवलं होतं की अशी आहे तशी आहे. म्हणून आमचा कधी संवाद पण नाही झालेला. ऐकून घेणारं कोणीच नसेल. जर आपण ज्याच्यावर प्रेम केले तो पण व्यक्ती आपल्याला जर कुत्र्यासारखं जर मारहाण जनावरा जर सारखी वागणूक देत असेल आणि पैशावरती त्याचं जर प्रेम असेल तर आई वडील पण म्हणजे इकडं आपण पण एक इज्जत म्हणून जाणारच नाही ना आई वडिलांच्या दारात, की शेवटी आपण आपल्या मनाने केलेलं आहे. मारहाण, शिवीगाळ, अत्याचार, छळ असा एकही शब्द उरला नाही ज्याचा मयुरीनं हगवण्यांच्या घरामध्ये अनुभव घेतला नाही. लग्न झाल्यानंतर 6 महिन्यातच मयुरीला हगवणे कुटुंबियांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. नणंद करिश्मा हगवणेचा जाच तर दिवसेंदिवस वाढतच होता. प्रकरण उजेडात आल्यानंतर हगवणे कुटुंबियांचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. हे कुटुंब किती क्रूर आणि अमानुष होतं याची ग्वाही त्यांच्या या मोठ्या सुनेनं दिली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवण्यांची मोठी सून मयुरी हगवणे समोर आल्या आणि हगवण्यांच्या काळ्या कृत्यांचा त्यांनी पर्दाफाश केला. किरकोळ वादावरून माझे दीर नणंद आणि सासरे येऊन मारायचे. याच्या आधी मी दोनदा म्हणजे याच्या आधी तर मिटवलंय माझ्या घरच्यांनी सुद्धा बसून. तर त्याच्यानंतर पण मी म्हणजे कंप्लेंट दिलेली आहे. पण ते एनसी देऊन नॉर्मल गोष्टी म्हणजे दोघांमध्ये संवाद साधून की घरातली भांडणं आहेत मिटतील मिटतील असं पण पोलिसांचं म्हणणं होतं. म्हणून ते दोघांनाही बसवायचे, बोलायचे, सांगायचे. मग असं करत करत त्यांनी ते जास्त फायदा केले की आमचा दबाव आहे, आमचं सगळं ऐकतात वगैरे. माझे सासरे जे आहेत ते कायम मला बोलायचे की तालुक्यात कोण माझा नादी नाही लागत, अख्ख्या तालुक्याला मी पुरून उरतो आणि माझा कोणी नाद नाही करत. सासू मला नेहमी म्हणायची की माझं कुणी वाकडं करू शकत नाही, तुझ्यावरती जो बाप बसलेला आहे
तो म्हणजे माझा भाऊ आहे असं त्या म्हणायच्या कायम. म्हणजे यांनी कायम मला टार्गेट असं केलं होतं, की जेव्हा म्हणजे माझे मिस्टर सुशील हगवणे ते जेव्हा घरी नसतील, तेव्हाच मला त्यांनी वारंवार मारलेलं आहे आणि जरी कधी ते आले, तरी त्यांना पण मारलेलं आहे या लोकांनी माझ्यामुळे. म्हणजे माझ्या दिरानी, सासरेनी, नंदेनी मारहाण केलेली आहे. वैष्णवीचं तिच्या पतीवरती म्हणजे शशांक हगवण्यावरती खूप खूप प्रचंड प्रेम होतं. पण ते कधी त्याला कळालं नाही असं मला वाटतंय. तर त्याने कायम एक मोलकरीण आणि एक आईचं आणि बहिणीचं ऐकून एका दुसऱ्या मुलीला त्रास कसा द्यायचा, तो प्रकार त्यांनी केलेला आहे. म्हणजे माझ्यासमोर पण झालेला आहे भरपूर वेळा. पण मला कानावरती यायचं, की तिला मारहाण झालेली आहे, तिला मारतात ते वगैरे. कारण की दारं खिडक्या लावून घेतल्यावरती काय रूममध्ये जाऊन मारल्यावरती काय कळणार आहे? त्याच्यामुळे टॉर्चर तर माझ्यासमोर व्हायचंच तिला. पण माझ्या घरच्यांनी मला कायम साथ दिली आहे किंवा माझ्या मिस्टरांनी म्हणा किंवा त्यांनी पण मला साथ दिलेली आहे. म्हणून मी खरं तर आहे. तर आज त्या दोघांमुळे मी इथं आहे. नाहीतर मी पण वैष्णवीसारखं नक्कीच पाऊल उचललं असतं. वैष्णवी हगवणे जिनं छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं, तिचा पती शशांक हगवणेनं आपल्या मोठ्या भावाची बायको मयुरी जगताप हिलाही मारहाण केली. या मारहाणीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर आलाय. ही मारहाण करून पळत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसतंय. तर शशांक हगवणे हा मयुरी जगतापचा मोबाईल घेऊन पळताना यामध्ये दिसतोय. मयुरी जगताप ही हगवणेंची मोठी सून. मयुरी हगवणे हिला सुद्धा मारहाण केली आणि म्हणून पौड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यावेळेस मला माझ्या सासऱ्यांनी, नंदेनी आणि दिरांनी मारहाण केली होती. सासूनी शिवीगाळी केली होती. त्यामुळे ते तिथं मारहाण झाल्यामुळे माझ्याकडे जे मोबाईल होता त्याच्यात ती रेकॉर्डिंग चालू होती. तर ते माझ्या दीरानी पाहिलं होतं आणि मग म्हणून तो मोबाईल हिसकावून घेत होता. तर मी देत नव्हते. तर त्याने मला खाली आपटून म्हणजे पाडलं, केस इंदळले माझे आणि मग तो मोबाईल घेऊन तिथून पळून गेला. मग तो मोबाईलसाठी माझं त्याच्यात सगळंच हे होतं. म्हणून मी त्या मोबाईलसाठी मी त्याच्या मागे धावत होती. ते तर मागाव मागणाऱ्याने मागाव एवढं आणि देऊन सुद्धा माझ्या मुलीला असं चढून टॉर्चर करून शेवटी शेवटी काय मिळालं मला? वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबाचे काळे कारनामे समोर आलेत. हुंड्यासाठी सासरच्यांनी वैष्णवीचा जीव घेतला. पैशाच्या हव्यासापायी हगवणे कुटुंबानं वैष्णवीचे अक्षरशः हाल केले. वैष्णवीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र वैष्णवीच्या संपूर्ण शरीरावर जबर मारहाणीच्या खुणा आढळल्यात. वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून तिचा किती अमानुषपणे छळ झाला हे उघड झालंय. अनेक वेळा वैष्णवीला मारहाण करण्यात आल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलंय. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर हगवणे कुटुंबावर कठोर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. दोन कोटी 2 कोटी त्यांना कमी पडले द्यायला आम्ही. एवढं देऊन त्यांचं पोट भरलं नाही साहेब. 2 कोटी त्यांना कमी पडले. माझ्या मुलीला आज इतकं काळं येत नाही. काळं करून मारलंय तिला. मारून टाकलं माझ्या मुलीला. 16 तारखेच्या आधी तिला पूर्ण 1 दिवस तिला उन्हात उभी केली होती त्या लोकांनी. 13-14 तारखेला 13 साहेब, तारखेला 13-14 उभी केली तारखेला होती तिला तिला उन्हात. दिवसभर उन्हात उभी केली. 9 महिन्याचं बाळ घेऊन बाळाला घेऊन बाळाला आतमध्ये आणि बाळ ढकलून कुठे दिलं. आहे आम्हाला माहिती नाहीये. बाळ आतमधून आमच्याकडे सोडून देत दिलं. नाहीये. तिला अन्न करत यायचं नाही. दिवसभर तिला उन्हात उभी केली मुलीला माझ्या. हगवणे कुटुंबाने